राम राम मंडळी, कशा आहे समजे सारे सारे मस्त आहे. तर आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार काय नाही, आज आपण त्याला हॅझर्ड बसवणार. हॅझर्ड म्हणजे इंडिकेटरला ब्लिंक करतात ना, हॅझर्ड ते बसवणार आहे. तर तुम्हाला दावतो कसं बसवायचं असतं ते, आणि ओरिजिनल मागवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघू शकता, हा ते आहे सिमटॅकचं हॅझर्डचं किट. तर हे असं येतं पॅकिंगमध्ये, आणि इथं लिहिलेलं आहे MT50 आणि MRP आहे 1899. पण मला हे ऑफलाईन मार्केटमध्ये पुण्यामधून आणले ना मी, तर मला हे 1200 रुपयाला बसले मध्ये आलेलं आहे. आणि याची पॅकिंग तुम्ही बघू शकता. बघू शकता सिमटॅक मेड MT50. तुम्ही हे MTला, R15ला, FZला कशाला बसू शकता. आणि याला नाही काही शूज बसवत नाही किंवा कुठली वायर कट करायला लागत नाही आहे. तर बघू आपण MT50ला कसं बसतं आहे. हे MT50 आहे आपली. आणि आपण अजून एक चेंज करणार आहे, ते म्हणजे हे फ्यूज इंडिकेटर बल आहे, त्याला आपण बसवणार आहे LED इंडिकेटर. ते म्हणजे असे 360 बघू शकता, 360 LED इंडिकेटर. हे येलो कलरमध्ये आहे. ते आपण हे फ्यूज इंडिकेटर काढून त्याचा आतमध्ये बसवणार आहे. तर आपण बघू शकता कसं बसवणार आहे. करूया चालू. बघू शकता, हे आपली MT50 आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल, कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण MTला ही HGGची LED लाईट बसवलेली आहे. त्यामुळे ती ज्यांनी बघितलं आणि त्यांना माहीत असेल, ज्यांनी नसेल बघितला त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याची बघून घ्या. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, गाडीचं सीट काढून घ्यायचे. मी ऑलरेडी काढलेलं आहे, हे साईडला ठेवतो इथं. तर बघू शकता वायरिंग कशी करायची तुम्हाला सांगतो, फक्त आधी समजून घ्या कशी करायची आहे. तर बघू शकता, हा जो पार्ट आहे ना, हा बघू शकता तुम्ही, ह्याला काढायचा आहे. हे काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्यात असे फेज मिळते तुम्हाला लॉक सिस्टीममध्ये. हा तुम्हाला समजे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, हा 1 2 आणि हा 2, हे 4 आहेत ना, हे तुम्हाला होतं आपल्या. बघू शकता हा असं येतं आहे. ह्याला बी 1 2 आणि हे 2 आणि 2 ग्रीन, आणि ह्यात कुठली आहे दुसरी व्हाईट कलर आहे. बघू शकता, आणि ह्यात पण तसंच असणार, ही 2 आणि प्लस ही ग्रीन आणि व्हाईट. ग्रीनच्या जागेवर चॉकलेट दिलेली आहे त्यांनी. बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला ही समजा वायर काढून घ्यायच्यात. हे समजा तुम्ही काढून घ्या. तुम्हाला दाखवता येईल, बघू शकता. निकल रे भाऊ, निकल जाय. नाही म्हणते निघायला, एक मिनिट थांबू. बघू शकता, हा आपल्या गाडीची वायरिंग. ह्याला 3 ह्याला बसवायचा आहे. तर बघू शकता, ग्रीन बसवलेली आहे आपण, आणि व्हाईटला चॉकलेट बसवली आहे, आणि दुसऱ्या ग्रीनला ग्रीन गमत घातली आहे आपलं, आणि व्हाईटला व्हाईट. सिम्पल आहे वायरिंग, काय एवढं काय
असं हे नाही आपलं काय त्यामुळे समजून जात नाही. आणि परत ना असं लावून टाकायचं, काय आपलं काम झालं बघू शकतो ना, ही बसवून टाकू असं. ओके, ते आपण चेक करू. आता चेक करायच्या अगोदर आपण ह्यातून ही फेस काढू, ह्यातून जुने पुराणे बल्ब आहेत ते काढू आणि आता आपण 360 LED बल्ब टाकून घेऊ. साधा सिंपल बल्ब आहे. आता हा काढून आपण LED 360 इंडिकेटर लावून टाकणार आहे. बघता हा आपण इंडिकेटर LED बल्ब यातला जुना काढून आपण LED बसवून घेतलेला आहे दोन्हीमध्ये, आणि बॅकमध्ये हे ऑलरेडी बसवलेलं आहे. बघू शकता तुम्ही पण बसवलेलं आहे ह्यातून आणि वायरिंग बी झालेलं आहे. आता हे आपण सिमटेक्स ह्याच्यात इथे असं बसून घेऊ. बघू शकता आपण चेक करू, शूज टाकून. तुम्हाला चेक करायचं असेल ना की बाबा आपण जे किट बसवले हे आपण क्लिअर बसवले का, म्हणजे ते चालू झाले का, तर त्यासाठी एक तुम्हाला सांगतो की जर किट बसवलं असेल ना, तुम्ही शूज टाकल्या इंडिकेटरची लाईट ब्लिंक करेल दिसले, आणि त्यासोबत इंडिकेटर बी ब्लिंक करतं. तर बघू शकता बघा, दोन्ही इंडिकेटर ब्लिंक केले. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपण इंडिकेटरचं सिम टॅग इंडिकेटर बसवलं, पण ह्याचं बटन कुठं? बटन ह्याला ऑलरेडी दुसरे येत नाही. आपले जे बटन आहे ना इंडिकेटरचं, तुम्ही बघू शकता इंडिकेटर 360 चालू झालं. हे आपले इंडिकेटर नॉर्मल चालू झाले, बघू शकता. झालं बॅक साईड सगळं तुम्हाला दाखवतो. झालं चालू. आता तुम्हाला सांगतो की ह्याच्यात कसं चालू करायचं. हे बटन आहे ना, बंद करा. 1 2 3 फास्टमध्ये लेफ्ट राईट करायचं आणि मध्ये दाबायचं फास्टमध्ये. होऊ शकतो तुम्ही चालू झालं ह्याच्यात टाकलं आहे. आता हा मोड फास्ट आहे तुम्हाला दिसून येईल ना, मोड चेंज करतो. मोड चेंज करताना तसंच करायचं, लेफ्ट राईट मध्ये. झालं चेंज. ते समोरून दिसा नाही, बॅक साईडचं तुम्हाला धावतो मी, बघू शकता. झालं ह्याचा टॉपला आपलं बघू शकता. आता हे मोड चेंज करायचं म्हटलं की लेफ्ट राईट मध्ये झालं. दुसरा मोड चालू, बघू शकता तुम्ही. झालं असंच आहे, काय एवढं सिंपल नाही, काय तुम्ही हे करू शकत नाही, म्हणजे असं काय एवढं नाही. बघू शकता ही वायरिंग फक्त तुम्हाला मी जरा चांगली बनवून दावतो तुम्हाला कशी पॅक करायची. वायरिंग आपली होते ती तोरली. सिमटेक्स ह्याच्यात इथं आत पेक कोणाला दिसणार नाही, कोणाला कळणार बी नाही, कोण काय कुठली आपल्या शेटाला बी अडचण नाही, कशाला अडचण नाही. बघू शकता हे चालू आहे. तर आपण हे शेड बसून दाखवतो मग. बघू शकता शूज चालू केलं, इंडिकेटर लिंक झाला, हॅझार्ड चालू आहे. आता हे चालू इंडिकेटर म्हणजे हॅझार्ड मोड चालू कसं करायचं असेल तर हॅझार्ड मोड चालू करणार इंडिकेटर बटन आहे आपलं, त्याला काही एक्स्ट्रा येत नाही बटन. इंडिकेटर बटन आहे लेफ्ट राईट मध्ये हॅझार्ड चालू.
बघू शकतो चल मोड चेंज करण्यासाठी बी तसंच करायचं. मोड चेंज करण्यासाठी काय करायचं, लेफ्ट राईट मध्ये झाला मोड चेंज. बघू शकता. अजून मोड चेंज करायचं म्हणजे तसंच करायचं. बघू शकता. आता ही चालू झाला हॅझार्ड मोड, ज्या कंपनी गाड्यांना देतात ना तो. बघू शकता. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर हा LED बघितला नसेल व्हिडिओ, कसं LED फिट करायची किंवा कशी बसवली, कसं याचं बटन किंवा कशी वायरिंग केली, तर तुम्हाला ह्याची लिंक देईल मी बायोमध्ये, तुम्ही जाऊन चेक करू शकता.